आशिष राणा बघील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लेट्स प्लेचा इशारा ते पंचांकडून सामना चालू केला जातोय. तर म्हणजेच अजिंक्य 11 वर्सेस समर्थ फायटर्स या दोन संघांदरम्यान सामना चालू होतोय. गोलंदाज तयार अजय, स्ट्राईकला येतं सिद्धेश, नाव स्ट्राईक एंडवरती दीपक. अजय यांचा पहिला चेंडू आहे, सिद्धेश पेश करतील पहिल्या चेंडूला. पहिल्या चेंडूला कट केले घेऊन काढले पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. अकाउंट ओपन झाले ते म्हणजे टीम प्रिया 11 या संघाची धावसंख्या झाली आहे 1. पुन्हा एकदा अजय तयार आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू अजय यांचा 10 ते 12 बॉलांचा रन घेऊन दीपक पहिला चेंडू फेस करतील. पहिल्या चेंडूला उंचाईमध्ये घेण्याचा प्रयत्न फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थर्डमॅनला येऊन चेंडू पकडेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करतायत ओव्हर तर त्यानंतर एक धाव अजून मिळते. एकूण 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत अजय. पहिले 2 चेंडूवरती 3 धावा जमवल्यात. 2 षटकांचे सामने आहेत. बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते. आता मात्र जोरात टाकतात चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु लेग स्टिकच्या बाहेरच्या पंच वाईड करार करतात. अवांतर धावामध्ये बर, त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये एका धाव्याने धावसंख्या पडू शकताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय, पंचांच्या बाजूने शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा उंच हवेमध्ये झेल किरण्यासाठी क्षेत्ररक्षकाला झेल खाली सुंदर टिपला झेल संपलाय. फलंदाजाचा की विकेट गॉन. आता मात्र त्या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद झाल्यात. पहिला धक्का मिळालाय. दीपक बाद झाल्यानंतर न्यू बॅटर रवींद्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळालेत. अजयने सुंदर गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्यावरती डबल वाईड, नंतर पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे फुले तिरावा पुन्हा झेलची संधी, परंतु नाही मिस फिल्डिंग. त्यानंतर लॉंगचा क्षेत्ररक्षक देखील फंबा होताना पाहायला मिळते. निघून चालला चेंडू अलाउंड द कार्पेट सीमारेखा पार पार येतो चौकार. आता मात्र 4 धावांनी धावसंख्या पोहोचल्या ती 8 या धावसंख्येवरती. पहिली षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती वाईड, त्यानंतर पुन्हा चौथ्यावरती विकेट, 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा. आता मात्र पुढच्या चेंडूला ऑफ साइडला बेड विकेटला केलेला फटका. एकदा कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल. सुंदर आणि मिड द विकेट आणि 2 धावा पूर्ण करतायत. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढले. जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकामध्ये हा नांबारीचे षटक असणार आहे दोन्हीमध्ये. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू या पहिल्या षटकातील
जरा टाकण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांचा. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले 10. एक गडी बाद टीम अजिंक्यप्रिय 11 संघाची. पुढचा चेंडू साठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. पवन वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय पवन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या फिरवली आहे. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 10. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या झाली 10. पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने ऑन साइडला केलेला फटका आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्या वाढलाय 11 धावसंख्येवरती. येणाऱ्या 4 चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करतात. बारा धावसंख्या 12. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 12. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुंदर गोलंदाजी पवन यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पवनने आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ खेळत असताना 2 धावा फक्त खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती किती धावा. 1-2 निर्धाव आणि जवळ जवळ या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळालाय आणि धावसंख्या झाली फक्त 12. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ आपण पाहतोय. समर्थ फायटर संघाला 13 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 13. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारचे आता गोलंदाजी आणि फलंदाजी होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. संख्येवरती संख्या झाल्या 7.
पुढचा चेंडू आहे पंचाच्या बाजूने आणि फुल टॉस चेंडू होता. चेंडूला एज लागल्यानंतर चेंडू शॉट थर्डमॅनला थांबतो. एक धाव कंप्लीट करतात. एका धाव्याने धाव संख्या वाढल्या जाऊन पोहोचले 8 या धाव संख्येवरती. 10 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दहा मध्ये 5. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टीच्या बाजूला चेंडू पण वाईट करार करतात. अवांतर धावांमध्ये अवांतर धावांनी धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या झाली 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढला. शॉट फाईन लेगला एक धाव क्लिअर करतायत. एका धावेने धाव संख्या वाढली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे जोरात टाकतोय चेंडू. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू चेंडू पण वाईट करार करतायत. अवांतर भर घातले. धावसंख्या 1 ने वाढल्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा उंच मध्ये स्ट्रेट गेलेला फटका आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषा लगात. चौकार 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या वाढली आहे आणि सामना